महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची इच्छा आहे की राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि या संदर्भामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुद्धा सुरू आहेत. सुरुवातीला राज ठाकरे यांनी चर्चा केली, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यावरती आपला प्रतिसाद दिलेला आहे. मात्र ह्या सगळ्यामध्ये जनतेला काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला माझा प्रश्न थेट आहे, राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं गरजेचं आहे का? हो, खूपच गरजेचं आहे. आज सध्याची गरज आहे की आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे आपले ठाकरे जे कुटुंब आहे हे ह्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. काळाची गरज आहे. भविष्यात ह्या दोघा भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण हे ह्यांच्या हाती घ्यावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आम्ही खूप काय वाटतं, पण दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल? खूपच चांगली असेल. आज मराठी माणसाचं जीवन किती विस्कळीत झालेलं आहे हे सर्व जनतेला माहित आहे. तरी या बंधूंनी एकत्र आले तर आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाचं खूप खूप योगदान राहिलेलं आहे. तिथून पुढे जी पिळवणूक झालेली आहे ती बंद होईल. ह्या दोन्ही भावांनी एकत्र यावे हीच खूप काळाची गरज आहे. मला काय वाटतं की दोन भावंडांनी एकत्र यावं याबाबत तुमचं मत आहे? नाही, ती तर काळाची गरजच आहे. दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी उत्तमच राहील. पण दिशा काय असेल दोन भावंड एकत्र आले तर? नाही, ते महाराष्ट्रासाठी चांगलंच राहील ना. दिशा काय, दिशा तर ठाकरे बंधूंनी ठरवायची आहे महाराष्ट्राची. तुम्ही स्वागत करता या सगळ्यात? स्वागतच राहील. एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणजे आता तसं सर्वांनीच मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे. आणि जर राज ठाकरे साहेबांनी जर उद्धव साहेबांकडे जर आले तर उद्धव साहेबांची जी भूमिका आहे की सर्वांनी एकत्र घेऊन चालायची, ते असेल तर ते नक्कीच हे करतील, नक्कीच मान्य करतील. काय वाटतंय दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राची दिशा कशी असेल? महाराष्ट्राची दिशा तर योग्य चांगलंच होईल महाराष्ट्रासाठी. कारण की आता सध्याचं राजकारण बघितलं, एकदम घाणेरडं राजकारण चाललंय, बीजेपीने चालवलंय ते. बस मी एवढंच बोलतो. काय वाटतं तुला, उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे? हा, कसं काय? जर ते दोघे एकसाथ आले सो ते आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटिक्स मध्ये अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट होईल आणि जे रोड्स ट्रॅफिक वगैरे आहेत त्यांना थोडी इम्प्रूव्हमेंट भेटेल. तू आता कितवीला आहे? 9वीला गेलो. 9वीला गेला. हा. तुला वाटतं दोन्ही भावंडांनी एकत्र आलं पाहिजे? हा तू राजकारण फॉलो करतो? हा मग मराठी माणसांना चांगलं ना, म्हणून दुसरं काय नाही. सगळे एकत्र आले तर बरं आहे. दोघा भावांना फार जुन्या वेळेला बघितलं होतं शिवसेनेमध्ये. हा, त्यामुळे आता दोन भाऊ एकत्र आले तर काय होऊ शकतं राज्याच्या राजकारणात? चांगलं होईल, खरोखर चांगलं होईल सगळ्यांना. म्हणजे मराठी माणसांना जरा काहीतरी हे होईल मनातून. काय होतं आता मराठी माणसाचं काय होतं? काय राहिलाय कुठे आता मराठी मनुष्य? दादर एरियात राहिलाच नाही ना मराठी मनुष्य. त्यामुळे ते आले की जरा त्यांच्या अंगात काहीतरी उत्पन्न होईल मनाला. म्हणजे नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतं? कशा शब्दात सांगाल नेमकं काय होईल? नेमकं म्हणजे काय की सगळ्यांना म्हणजे बरं वाटेल असं मराठी मनुष्य. हो, नक्कीच वाटणार ना. हो, आले तर बरं आहे ना, दोन्ही एकत्र आले पाहिजे. काय महाराष्ट्राची दिशा वेगळी असेल दोन बंधू एकत्र? आता ते सांगू शकत नाही आपण, कारण काय यांची प्रत्येक वेळी हे बदलत असतात. कोणाची म्हणजे दोन्ही दोघांचे पण बघा ना, कधी कधी काय ते आपण काय बोलणार. झालं तर उत्तम आहे. फार जुने मुंबईकर नाही नाही, म्हणूनच म्हटलं बघितलेलं आहे. आम्ही तेच म्हणतो ना, बरं वाटेल ना बघितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झालं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता चिखलाबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही, कारण काय आम्ही जाम बघितलं आता हे. पुढे चांगला आनंदच आहे. तुम्ही स्वागत करताय जनता. हा, मग काय. दोन भावंड एकत्र हा, आले. चांगलं एकत्र आलं काय वाईट नाही. चांगलं होईल, काय होईल नेमकं महाराष्ट्राची दिशा कशी असेल? थोडंसं चेंज होईल जरा. तुम्हाला काय वाटतं याबाबत? खूप फरक पडेल. फरक पडेल? खूप फरक पडेल. तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचं आहे? राहिलेलं आहे, तेवढाच शिल्लक राहिलेलं आहे. खूप फरक पडेल. ते राजनीतीचं मला काय माहित नाही, मी काय सांगू शकत नाही त्यांना. त्यांना विचारा, पब्लिकला विचारून काय उपयोग आहे.
त्यांच्या मनामध्ये असला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये जर असला तर केव्हाच आले असते. आतापर्यंत हे मुंबईचा हाल अशामुळे झालाय. दोन्ही बंधू एकत्र आले असते ना, आमच्या तुमची परिस्थिती वेगळी झाली असती. आमची तुमची, फक्त आमची तुमची नाही, मुंबईची. मुंबईचा हे हाल झालंय ना, बाहेरच्या येऊन आमच्या डोक्यावर बसले, असं झाला नसता. आमच्या घरचं माणसं राजकारण चालवलं असतं. बाहेरच्या येऊन बघा काय काय करतात, काय आपण तसं काय बोलू शकत नाही त्यांच्यावर. संताप आहे तुमच्यामध्ये. दोन भाऊ एकत्र आले, संताप आलाच पाहिजे, नाहीतर मुंबई असंच परिस्थिती एकदम वाईट होऊ जाईल. पण आज दोघा भावांचं उत्तर बघितलं साम्य होतं. ते तर आपला आपला ना, यांचा वेगळा रस्ता झाला, त्यांचा वेगळा रस्ता झाला. एकत्र आल्यावर एक रस्ता होणार ना. आता भाऊ मी काय बोलतो, तुम्ही काय बोलता, एकत्र बोलणार ना. आता सगळ्यांचा वेगळा वेगळा झालाय. तुम्हाला काय वाटतं, दोन भाऊ एकत्र आले पाहिजे? नाही आले पाहिजे, बरोबर आहे, पण असं घडेल की नाही शंका आहे. काय शंका का वाटते तर? आणि मग दोन भाऊ एकत्र आले तर काय वाटतं, राजकारणात काय होईल? राजकारणात बदल होणारच ना, एकदम बदल होणार. प्रश्नच नाही. काय बदल? तुमच्या मते काय बदल? तुम्ही आतापर्यंत जे राजकारण बघितलं, तुमच्या मते काय बदल? आता काय तसंच काय सांगू शकत नाही, पण दोघेही एकत्र आले ना तर नक्कीच बदल होईल आणि आपल्या महाराष्ट्रावरती दोघेही राज्य करू शकतील, एवढा बदल तरी नक्की होईल. मराठी माणसांच्या हिताचं ठरेल. हो ठरणार ना, प्रश्नच नाही. त्या मराठी माणसाचं काय होतं? मराठी माणूस सध्या वाऱ्यावरच आहे. दोन भाऊ आल्यानंतर यांना धोका मिळेल. झोपडं मिळेल की नाही शंका आहे, पण एकत्र यायला पाहिजे एवढं नक्की. ठाकरे बंधूंना महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील तर सगळ्यांनाच आवडेल हे मराठी माणसाला. आणि माझं असं मत आहे की, माझं वैयक्तिक असं मत आहे की त्यांनी एकत्र यावं. महाराष्ट्राची दिशा काय ठरेल तर दोघे एकत्र आले? महाराष्ट्राची दिशा म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांचं सरकार येण्याचे चान्सेस पण वाढतील महाराष्ट्रामध्ये, जर ठाकरे बंधू एकत्र येतील तर. कारण दोघांची ताकद आहे मराठी माणसांसाठी, खूप चांगली ताकद आहे आणि यावं त्यांनी एकत्र. मुद्दा एकच आहे, मराठी माणसांसाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं. हो नक्कीच. मराठी माणसं मराठी माणसाचं काय होतं, तुमच्यामध्ये काय होतं? यांच्यामध्ये मराठी माणूस पण डिवाइड होतात आणि आज आता हे चालले सगळं प्रकरण हिंदू आणि सगळंच राजकारण चाललेलं आहे, अतिशय घाणेरडं राजकारण चाललेलं आहे. तर ह्या ठाकरे बंधूंनी, राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी यांनी खरोखरच विचार करावा मराठी माणसांसाठी आणि एकत्र यावं. एकत्र येणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्राच्या आगामी काळातील राजकारणामध्ये ठाकरे बंधूंनी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत आपण जनतेची मतं जाणून घेतली. जनतेनेही हे दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याची, महाराष्ट्राला मुळात मराठी माणसांच्या हितासाठी, त्यांच्या संपूर्ण स्वाभिमानासाठी या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं फार गरजेचं आहे असं मत व्यक्त केलंय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? ठाकरे बंधू आगामी काळातील राजकारणामध्ये एकत्र येतील का? याबाबत तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन अवधूत स्टोरीचं मी वैभव पाटील, मुंबई.